क्रांतिकारी जय भीम जय संत गाडगे महाराज. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जे स्वच्छतेचे प्रणेते होते, संत होते, त्या संतांची आपण माहिती जाणून घेणार आहोत. ते संत म्हणजे संत गाडगे महाराज यांची आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला, व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. तुम्हाला सगळी A to Z त्यांची मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. तर चला, आता आपण व्हिडिओला सुरू करूया. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा. संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आई वडिलांनी त्यांचे नाव डेबू असे ठेवले. डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. डेबू मामाच्या शेतात कष्ट करू लागला. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता. डेबू ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कोणी ऐकत नाही, आपल्या शब्दाला वजन नाही असं डेबूला वाटत होतं. आई आपल्यासाठी राबते, कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो. डेबूनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल. मग त्यांनी ठरवले की जसं आपले आई वडील कष्ट करतात, ते आपल्याला सांभाळतात, लहानाचं मोठं करतात, ते कष्ट करून आपल्याला सांभाळतात म्हणून आपण त्यांचं ऐकतो. तर त्यांना तशीच ती आयडिया मिळाली की आई वडील आपले कष्ट करतात, तर आपणही कष्ट करू आणि लोकांना सांभाळू, म्हणजे लोक आपलं ऐकायला लागतील. कारण जोपर्यंत आपण कमवत नाही ना, तोपर्यंत आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, आपली काय व्हॅल्यू राहत नाही असं त्यांना वाटत होतं. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा सगळ्या सोयराचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले. गावोगावी जाऊन कीर्तन भजन आणि अंधश्रद्धा मुक्त स्वच्छता कशी ठेवायची, सगळ्यांसाठी कसं वागायचं असं ते ज्ञान लोकांना देत असत. समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. संत गाडगे महाराज कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला एक लुंगी, एका पायात कापड्याच्या बोट तर दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी आणि एक गाडगे असत. हात सदा नमस्कारासाठी जोडलेले असत, पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत. आता तुम्ही मित्रांनो बोलाल की पाय धरू म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेऊ लागला की ते तिथं थांबत नसत. कारण ते बोलायचे, मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही, मी तुम्हाला चांगलं प्रबोधन करतोय, ते चांगलं प्रबोधन ऐका, माझा आशीर्वाद घेऊ नका, मी जे काही शब्द सांगतोय ते ऐका आणि ते तुम्ही आचरणात आणा, एवढंच त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत असत. घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायचे आणि गाडग्यात जे पडेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत. मित्रांनो, त्यांनी जेव्हा घर सोडलं, त्यांनी संन्यास घेतला. त्यांनी ठरवलं की कोणाच्या घरी जाऊन जेवायचं नाही, काय नाही. जे आपल्याकडे जे गाडगा असेल, जे गाडग्याची वाटी तुटलेलं गाडगा असतं ते त्यांच्या हातात असायचं, ते भिक्षा मागत जायचे. ज्यांनी जे दान दिलं ते खायचे, बस. कोणाच्या घरी जेवायला जायचे नाही, कोणी बोलवलं तरी तिकडं जायचे नाही. फक्त प्रबोधन करण्यासाठी ते गावोगावी फिरत असत आणि स्वच्छता करत असत. ज्या ठिकाणी ते प्रबोधन करत असत त्या ठिकाणी ते स्वच्छ अंगण झाडून घेत असत. कारण संत गाडगे महाराज यांना
स्वच्छता ही आवडत असत आणि कचरा अजिबात म्हणजे घाण त्यांना आवडत नसत. त्यांनी कधी धड कपडे देखील घातले नाहीत. चिंध्या घातल्या, पांघरल्या, झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी, उशाला हाताची घडी. कोणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धड धिप्पड आहेस. माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर. बाबांनी म्हणावे, द्या कुऱ्हाड. कुऱ्हाड हाती आली की घणाघण ढलप्या पाडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे. बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो. मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे. बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो. भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास. गाडगे बाबांच्या कीर्तनाला 10,000 लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोके ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंच आहे, गाडगे महाराज हे कोणाला पाया पडू देत नसत. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे होते. कीर्तनात ते सांगायचे काय, कळवळून ते म्हणायचे, बाबांनो, आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जागं करा. हा उपदेश करत गावेच्या गावे, शहराच्या शहरे गाडगे बाबांनी पायाखाली घातली. म्हणजे संत गाडगे महाराज बोलत असत, देव मंदिरात नाही, देव माणसात शोधा. संत गाडगे महाराज यांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी, ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे, कावडी, घमेली मागवत. मग सर्व झाडून स्वच्छ करीत. या गर्दीत कोणी पाया पडायला आले की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतःवर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता. ऐकलं का मित्रांनो? म्हणजे ते स्वच्छताचं काम ते स्वतःही करत नाही आणि जे करतात त्यांच्याही तुम्ही पाया पडता, म्हणजे पाशी येऊन पडता, असे संत गाडगे महाराज लोकांना सांगत होते. म्हणजे त्यांना राग यायचा, त्यांचा कोणी आशीर्वाद घेतला, त्यांच्या कोणी पाया पडलं तर त्यांना राग यायचा, त्यांना ते आवडायचं नाही. व्हा बाजूला बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतंय आता. संत गाडगे महाराजांनी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिंद्री, दुःखी लोक, रंजल्या गांजल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा होती. तर मित्रांनो, ही होती संत गाडगे महाराज यांची पूर्ण कथा. म्हणजे माझ्या शब्दात मी तुम्हाला मांडली आहे. कशी वाटली, काय वाटली? संत गाडगे महाराज हे गोरगरिबांचे योग्य ते प्रवचन द्यायचे. जे चुकीचे आहे त्याच्यापासून लांब राहा, नशामुक्ती, चोरी करू नका, दारू पिऊ नका. परत देवाला मानायचे, मानात किंवा नका मानू हा तुमचा प्रश्न यायला, पण देव देवळात शोधू नका, देव हा माणसात शोधा. आणि देवापुढे बकरी, कोंबडा आणि अशा निष्पाप प्राण्यांचा जीव देऊ नका. आणि स्वच्छता ठेवा. तुम्ही परिसर स्वच्छ ठेवला तर तुमचं मन स्वच्छ राहील आणि तुम्ही देखील स्वच्छ राहा, असा त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. तर स्वच्छताचे प्रतीक म्हणून आपण संत गाडगे महाराज यांना पूजतो आणि ते आहेतच. आपण ते महात्मा गांधींना स्वच्छताचे प्रतीक असे बरेच जण बोलतात, पण ते प्रतीक नाही आहेत. स्वच्छताचे प्रतीक म्हणजे संत गाडगे महाराज हेच होते, आहेत आणि राहतील. तर त्यांना त्यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय. क्रांतिकारी जय भीम, जय संत गाडगे महाराज, जय बहुजन, जय भारत, जय संविधान. चला बाय.